सभासदांना उपस्थित आमची 107 वर्षाची यशस्वी परंपरा असलेली कराड अर्बन बँक आज या ठिकाणी 67वी शाखा घेऊन या ठिकाणी आलेली आहे। शाखा आजपासून सुरू झालेली आहे। आमच्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री दिलीप गुरव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना आणि सर्वांचं स्वागत करावं। सर्वांना प्रथमतः नमस्कार। आज गुरुपुष्यामृत या गुरुपुष्यामृतच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड या पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित बँकेच्या सांगोला शहरातील 67व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित कराड अर्बन कुटुंब प्रमुख आदरणीय सुभाषराव जोशी साहेब उर्फ भाऊ, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर हिरम साहेब, बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय समीर जोशी साहेब, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल धावटी सर, बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, आपल्या जागेचे सुंदर मालक आणि सचिन भाऊ लोखंडे, उपस्थित नगरसेवक आणि सांगोला शहरातील सर्व नागरिक यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कराड अर्बन बँक ही 107 वर्षाची जुनी बँक आहे। 107 वर्षापूर्वी स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेली बँक आहे आणि स्वातंत्र्य सैनिकांची 4 महत्त्वाची तत्व होती। ती 4 तत्व बँकेनं कायमस्वरूपी सांभाळल्यामुळंच या बँकेला 107 वर्षाची परंपरा आहे। अत्यंत महत्त्वाचं पहिलं तत्व म्हणजे कुठलंही राजकारण आणायचं नाही बँकेमध्ये। जसं स्वातंत्र्यवीरांचं राजकारण कुठलंही नव्हतं, कुठलाही पक्ष नव्हता स्वातंत्र्यापूर्वी, तसं बँकेमध्ये कुठलाही पक्ष नाही आणि राजकारण विरहित बँक आहे। दुसरा पारदर्शक कारभार, बँकेचा पूर्ण कारभार पारदर्शक आहे। सभासदांना, ठेवीदारांना, ग्राहकांना जी माहिती पाहिजे ती पूर्ण पारदर्शकपूर्वक माहिती मिळते। निस्वार्थीपणे काम करायचं, बँकेचे सर्व संचालक मंडळ निस्वार्थीपणे काम करतं। हे काम करत असताना मिटिंगचा कुठलाही भत्ता घेत नाही किंवा आपल्या कुठल्याही नातेवाईकांना, कुठल्या मित्रमंडळींना कुठलाही कर्जपुरवठा करत नाही, कुठे शिफारस करत नाही किंवा आपल्या कुठल्याही नातेवाईकांना मनुष्य बँकेमध्ये नोकरीसाठी आग्रह धरत नाही। ते मेरिट असतं त्याबरोबर काम करतात। आणि समाजसेवा, बँक फक्त अर्थकारण न करता समाजकारण पण करते। समाजाच्या उन्नतीसाठी अर्थकारणावर समाजाला जी काही मदत लागते ते समाजाभिमुख कामकाज बँक करण्याचे 4 तत्व बँकेचे गेले 107 वर्ष आहेत। 107 वर्षामध्ये राजकारण नाही म्हटलं तर तुम्ही कुठल्याही बँके पतसंस्थेत किंवा कुठल्या सहकारी संस्थेत म्हटलं की दरवर्षी चेअरमन बदलतात किंवा प्रत्येक वर्षी चेअरमन 5 वर्षात बदलतात। पण आमच्या बँकेमध्ये गेल्या 107 वर्षात फक्त 11 चेअरमन आहेत। आमचे आत्ताचे अध्यक्ष आहेत ते गेले 23 वर्ष बँकेचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर गेले 40 ते 50 वर्ष बँकेमध्ये निवडणूक नाही। 85,000 सभासद आहेत, निवडणूक नाही बँकेमध्ये। 85 सभासद असताना तुम्हाला माहीत आहे 20 सभासद असले तरी निवडणूक होते, पण आमच्याकडे 85 सभासद आहेत। आणि बँक 107 वर्ष जरी असली तर प्रत्यक्ष बँकेची प्रगती गेल्या 40-45 वर्षाची आहे। आमच्या आत्ताचे प्रमुख म्हणजे आदरणीय जोशी आहेत, ते त्या बँकेमध्ये त्यांनी व्यवस्थापनात ताब्यात घेतल्यानंतर तरी बँकेची प्रगती घडली। 1982-83 साली बँकेच्या एकूण 7 शाखा होत्या आणि 7 कोटीचा व्यवसाय होता। आणि आज मी तिला बघितलं 67 शाखा आहे आणि 5,400 कोटीचा व्यवसाय आहे। गेल्या 40 वर्षाची प्रगती आहे आणि गेले 40 ते 45 वर्षे बँकेचे ते संचालक आहेत। आणि संचालक पद बसवताना ते कधीही बँकेच्या अध्यक्षपदी एकदा फक्त सरकार कायद्यामध्ये बदल घडला त्यावेळेस 2 ते 3 वर्ष फक्त ते अध्यक्ष होते, मात्र कुटुंब प्रमुखाचं ते काम करतात। आणि बँक करत असताना ते स्वतःची व्यवसायच आहे। आणि सांगोलामध्ये यांचा उद्देश, सांगोलामध्ये टेक्स्टाईलसाठी फेमस आहे, डाळिंबासाठी आहे आणि स्वतःचा त्यांचा टेक्स्टाईल स्वतःची युनिट मिल आहे, म्हणजे प्रोसेसिंग
जागा तयार करण्यापासून प्रोसेस करण्यापासून लास्ट म्हणजे कापड तयार करणं त्यांचं काम, कापडावर पण प्रोसेसिंग करायचं असं त्यांचं इंडस्ट्रियल क्लॉथ तयार करतात. ते पूर्ण एक्सपोर्ट आहे, अमेरिकेमध्ये पूर्ण एक्सपोर्ट होतं. त्यामुळे त्यांना पूर्ण टेक्स्टाईल युनिटचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आमच्या बँकेसाठी गेल्या 40-50 वर्षात आणि गेले 50 वर्ष ते डॉक्टरचे व्यवसाय करतात. डॉक्टरचे व्यवसाय करत करत बरोबर ते आपली बँक सांभाळतात. त्यांचे वडील बंधू म्हणजे तलाशी डॉक्टर तशी हिरम मुर्मू. तुम्हाला जपान माहिती आहे, जपानची फिजरॉन कंपनी आहे. एंडोस्कॉपीमध्ये जेव्हा आपल्या देशात एंडोस्कॉपीची मशिनरी आली, ते एंडोस्कॉपीचं पहिलं मशीन आमच्या अध्यक्षांनी कराडमध्ये आणलं आणि जपानमध्ये त्यांना भाषा जपानची भाषा बोलता येते. त्याच्यावर जे अध्यक्ष आहेत आमचे व्हाईस चेअरमन आहेत, ते त्यांचे 1 लाख पक्षी पोल्ट्री फार्म शेती व्यवसाय आहे, ते व्यावसायिक आहेत. आमचे अध्यक्ष बोर्ड ऑफ म्हणजे अध्यक्ष आणि डॉक्टर अनिल नाऊटे गेले 40 वर्ष ते सर्टिफिकेट डॉक्टर आहेत. चांगल्या पद्धतीने काम करतो. कुठल्याही सरकारी संस्था म्हणलं की अध्यक्षांचं सगळ्या अधिकार केंद्रीभूत असतात. तर आपल्या बँकेमध्ये सगळे अधिकार विकेंद्रीकरण आहे. म्हणजे जरी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतं मंजूर करायचे अधिकार मला आहे. म्हणजे पूर्ण सत्य पॉलिसी म्हणजे धोरणं ठरवायचं काम करतं. बँकेची प्रगती बघतं. मागची मिटिंग त्या सभासदांना शेतोची चांगली सेवा मिळते. इमिजिएट कर्ज पुरवठा होतो. त्यामुळे कुठल्याही सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. त्यामुळे सेवकांना बघितले 1000 सेवक आहेत 67 शाखामध्ये आणि सेवकांमध्ये युनिटी आहे. युनियन अजिबात नाही. गेले 40-50 युनियन नाही किंवा कुठल्याही मोर्चे होत नाही, काही नाही. त्यामुळे बँकेचं कामकाज चांगल्या पद्धतीने त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. ते स्वार्थासाठी कोण काम करत नाही. त्याचबरोबर जर ही बँक काम करत असताना आधुनिक बँकेचं काम करते. म्हणजे पारंपरिक बँकेबरोबर आधुनिक बँकिंगसुद्धा काम करतात आमचे बँक करते. बँकेमध्ये संगणकीकरण आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि आता नवीन आली मोबाईल बँकिंग आलेलं आहे. आणि मोबाईल बँकिंग आमचं जे आहे मोस्ट मॉडर्न आहे. आत्ताचं मोबाईल बँकिंगमध्ये जे ज्या टेक्नॉलॉजी पाहिजे त्या मोस्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत आणि मोस्ट युजफुल आहे. आणि आम्ही स्वतःच डेव्हलप केलेले मोबाईल बँकिंगचं ॲप आहे. त्या ॲपमध्ये सगळ्या ग्राहकांना मिळणार आहे. आणि इतर बँकामध्ये बघितलं की मिनिमम 5000 सेविंगला बॅलन्स पाहिजे, करंट एवढा बॅलन्स पाहिजे. पण आम्ही कुठलीही आठ आता कशी घातलेली नाही. आणि ह्याही जे मोबाईल बँकिंगचं ॲप आहे कुठल्याही ठिकाणी जगाच्या कुठल्याही पाठवून तुम्ही गेला, कुठल्याही देशामध्ये गेला तर मोबाईल बँकिंग तुम्हाला चांगला उपयोग होणार आहे. आणि आम्ही ह्याच्या सिक्युरिटी फीचर्स आहे की जास्त सिक्युरिटी फीचर टाकलेले आहे. आणि आपलं ग्रामीण भागातली बँक आहे. ग्रामीण भागातल्या आपल्या लोकांना, सभासदांना, ग्राहकांना ह्या मोबाईलच्या माध्यमातून कुठला सायबर सिक्युरिटी कुठलाही धोका पोहोचू नये ह्या उद्देशाने आपण या सगळ्या मोबाईल ॲपचा उपयोग केला. यामध्ये RTGS आहे, NEFT आहे, फंड ट्रान्सफर सगळ्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला IMPS आहे, UPI आहे. सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तुम्हाला अकाउंट ओपन करता येणार आहे, FD ओपन करता येणार आहे, कर्जामधला हप्ता भरता येणार आहे, कर्जाची तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल, तुमच्या कर्जाचा बॅलन्स किती आहे ते बघता येणार आहे. चेकबुक पाहिजे असेल चेकबुकची रिक्वेस्ट मला टाकता येणार आहे. तुमचा चेक क्लिअरिंग टाकला असेल तर कधी क्लिअरिंग झाला आहे, कुठल्या स्टेटला तुमचा चेक आहे, ही सगळी इत्तंभूत माहिती आपल्या मोबाईल ॲपमध्ये आहे आणि चांगलं युजफुल आहे. सर्वसामान्य माणसांना समजेल असं प्रमाणे आपण ॲप डेव्हलप केलेलं आहे. त्याचा आपण उपयोग करा. हे ॲप आपल्या बँकेत कर्मचारी डेव्हलप केलेला आहे. आणि या टेक्नॉलॉजी बघितलं आपण तर प्रत्येक गोष्ट आउटसोर्स केली जाते. तर बँकेमध्ये एवढं एक्सपर्टाईज नसतं असं वाटतं आपल्याला. पण आमच्या बँकेमध्ये सगळे एक्सपर्टीज स्वतःच आहे, इन हाऊस आहे आणि इन्सोर्सिंग आहे. आउटसोर्सिंग काही नाही, बाहेरून काही मिळालंच नाही. त्यामुळे आमच्या बँकेचं जे प्रत्येक कन्सेप्ट आहे ती इन्सोर्सिंग आहे. म्हणजे मी चार्टर्ड अकाउंट आहे. आमच्या बँकेमध्ये 9 चार्टर्ड अकाउंट सर्व्हिसला आहे, 2 ICAA आहेत, 2 कंपनी सेक्रेटरी आहेत, LLB झालेले, LLB 5-6 जण आहेत आणि 52 इंजिनियर आहेत, कॉम्प्युटर इंजिनियर काम करतात. तर टेक्नॉलॉजी म्हणतं ते चांगले आणि बँकेचा कॉम्प्युटर जरी दुरुस्त करायचा म्हणजे आमचे लोक करतात. बाहेरून काही आणावं लागत नाही. म्हणजे आता आमच्याकडे सगळं फर्निचर बघितलं असेल, इंटर डेकोरेशन बघितलं असेल तर आमच्या स्वतःच्या इंजिनियर केलेले. बँकेत स्वतःचा आर्किटेक्ट आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, स्वतःच काम केलेलं आहे. त्याच्यावर 30 ते 35% खात्यामध्ये बचत होती. ते बँकेचा जास्त नफा उद्देश नाही, पण जे आवश्यक नफा आहे तेवढा कमवण्यासाठी बँक सुसज्ज आहे. त्यामुळे या बँकेचा फायदा आपल्या सगळ्या ग्राहकांना व्हावा आणि आपल्या भागातील लोक पश्चिम महाराष्ट्र व्हावा म्हणूनच या ठिकाणी आपण सदस्य शाखा ओपन केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 25 वर्षापूर्वीच पहिलं पाऊल टाकलेलं आहे. सोलापूर शाखामध्ये ताटेगाव पहिली शाखा आहे, ते 100 कोटीचा बिझनेस आहे. गेल्या वर्षी म्हणजे दुसरी शाखा विजापूर चालू केली, एका वर्षात 25 कोटीचा बिझनेस केलेला आहे. मागच्याच आठवड्यामध्ये बारशा चालू केले, त्या पंढरपूर शाखा चालू केली आणि सोलापूर जिल्ह्याची 5वी शाखा आहे. हा 5व्या शाखेचा आज या ठिकाणी गुरुपुष्य अमृत या मुहूर्तावर उद्घाटन होते. ह्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यानिमित्त तुमचं आम्ही सर्व हार्दिक स्वागत करतो. हे करत असताना आता आम्ही माहिती घेतली तर सांगोला शहरामध्ये जवळ 100 पतसंस्था आहेत, 36 बँका आहेत.
पण बँकेचे वेगवेगळे काय आम्ही सहकारातून सहकार असं करतो, स्पर्धेसाठी आलेलो नाही. म्हणजे ज्या लोकांना चांगली सेवा मिळते त्या सेवेसाठी आम्ही त्या आलेलो आहे. स्पर्धा फार आम्ही करतो, कमी स्पर्धा आमची स्वतःची आहे, दुसऱ्याशी स्पर्धा करत नाही. आपल्यात काय कमी आहे त्या दुरुस्ती करून पुढे जायचं असा बँकेचा उद्देश आहे. आणि समाजासाठीच समाजाची उन्नती व्हावी अशाच उद्देशाने बँकेचं कामकाज गेले 107 वर्ष चालू आहे. 107 वर्षाच्या परंपरेला साधून आम्ही सांगोला शहराची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. सांगोलातील शहरातल्या सर्व नागरिकांनी आमचं स्वागत केलेले. सचिन भाऊ लोकांनी आम्हाला चांगली जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे चांगली जागा आणि रस्त्यावर पार्किंगची चांगली सोय आहे. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. आणि आमच्या शाखेवर विश्वास ठेवून त्यांनी आज सकाळी येऊन प्रथम अकाउंट ओपन केलेलं आहे आणि काही ठेवसुद्धा आमच्याकडे ठेवलेले आहे. असे निखिल राजेश खडतरे यांचा या ठिकाणी पासबुक आणि ती पावती देऊन आम्ही सत्कार करत आहोत. दैनिक सांगोलाचे संपादक, सांगोला शहराचे नगरसेवक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सावंत साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. माननीय अर्बन कुटुंब प्रमुख भाऊंनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. समोर बघा, पाऊस समोर बघा. बँकेचे सन्माननीय ग्राहक एक मिनिट समोर बघ. समोर बघा. सांगोला शहराचे माजी नगराध्यक्ष माननीय एक मिनिट कराड अर्बन बँकेच्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या समोर उपलब्ध होते. या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी सर्व बँकेचे चेअरमन त्यांचे सर्व लहानपणी म्हणजे साधारणपणे
1967-68च्या सुमाराला सांगोला शहरामध्ये पहिली बँक आली ती बँका. हा सगळा आकडा जर पाहिला तर सांगोला शहरामध्ये हा आकडा आता 80च्या सुमारास गेलेला आहे. आणि माझ्या दृष्टीनं हे सांगोला शहराच्या विकासाच्या दृष्टीनं एक चांगलं लक्षण आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की या सगळ्या आर्थिक संस्था त्यांचं तर बऱ्याच वेळेला असं घडतं की सुरू झालं म्हणेपर्यंत गाशा केव्हा गुंडाळला जातो समजत नाही. त्या अर्थी मला अभिमानानं सांगावं वाटतं की सांगोला शहर आणि तालुक्यातली जनता ही परतफेड व्यवस्थित करते आणि म्हणून बँका या ठिकाणी अस्तित्वात घेऊ नये. हाही त्यातला महत्वाचा भाग आहे. मी एक छोट्या पतसंस्थेचा 1986 पासून संस्थापक चेअरमन आहे आणि तेव्हापासून आर्थिक क्षेत्रातल्या या उलाढालीमध्ये माझ्या दृष्टिकोनातून संचालक मंडळ सर्वात महत्वाचं ठरतं. कारण संचालक मंडळ जेवढं पारदर्शक तेवढ्या त्या आर्थिक संस्था उन्नतीकडे अधिक प्रमाणात झेपावतात. 100 वर्षाची परंपरा असणारी मी आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये काम करतो. माझे 2 सहकारी जुने या ठिकाणी आहेत, समीर आणि डॉक्टर लाहोटी. मला ज्यावेळेला इथले मॅनेजर पत्रिका देऊन गेले, मी नावं पाहिली आणि पहिला फोन राजेश शहाना केला, कारण त्याच्या एकट्याचा नंबर माझ्याकडे होता. आणि म्हणलं कराडवाले सांगोल्यातून अतिक्रमण करायला लागले, आम्हाला काही कल्पना दिली नाही तुम्ही. ते म्हणले काय झालं सर? म्हणजे अशी पत्रिका आली आहे आणि या पत्रिकेत 2 नावं मला ओळखीची वाटतात, तेच आहेत का? तर त्यांनी सांगितलं तेच आहेत. आणि तो फोन झाला की मला या दोघांचाही फोन आला. ते म्हणले सर आम्ही येतोय सांगोल्यामध्ये. तर सांगोलेकरांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो की आपणाला पाहिजे असलेलं सर्व सहकार्य हे सांगोलेचे नागरिक करतील. तुम्हाला या क्षेत्रामधला प्रदीर्घ योगायोगाचा भाग 1917ला लायन्स क्लब सुरू झाला. तुमची बँकही त्याच सुमारास सुरू झालेली आहे. तेव्हा हा एक योगायोग मी समजतो. आणि 100 वर्षापेक्षा अधिक वर्षाची परंपरा असणारी ही बँक आपल्या सांगोले शहरामध्ये उघडते. त्या बँकेसाठी त्यांच्या कार्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांनी ओपनिंग केलेलं आहे. मी सर्व सांगोलेकरांची या ठिकाणी जागेचा मालक सर्वांचं स्वागत करतो. आणि आत्ताच बँकेची सर्व माहिती बँकेचे CEO गुरु साहेबांनी दिलेली आपल्याला. ते पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी नावलौकिक असलेली बँक म्हणून कराड बँकेकडे पाहिलं जातं. माझ्याकडे 4-5 बँका आलत्या ह्या जागेसाठी की आम्हाला जागा तुम्ही रेंटवर द्या. ज्यावेळेस मी कराड बँकेचं नाव ऐकलं की तुमच्याकडे कराड बँक येणार आहे, गुरु साहेब आणि त्यांच्या डायरेक्टर मंडळी माझ्याकडे आली बँकेची जागा बघायला आणि पाणी करायला. तुम्ही बँकेचं नाव ऐकलेलं होतं पूर्वीच. एक फार मोठी बँक आपल्या सांगोल्यामध्ये येते म्हणून मी गुरु साहेबांकडून चर्चा केल्यावर साहेबांनी जागेबद्दल 1-2 शब्दात माझा सगळा रेंटचा आणि सगळा सांगोलेकरांचा व्यवहार त्यांनी संपवून टाकला. तर सांगोल्यात ही बँक साहेब आपली आले स्वागतच आहे. आमचे सर्व छोटे मोठे व्यापाऱ्यांचे तुम्ही सांगोल्यातील गरजा पुरवताल अशी माझी अपेक्षा आहे. आणि आमचे सांगोलेकर कर्ज परतफेड करायला सुद्धा चांगले आहेत. आपली बँक चांगल्या पद्धतीने सांगोला शहरामध्ये चालेल असं मी सांगोल्यावासियांकडून आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. मला थोड्याच वेळापूर्वी मी मार्केट यार्डात गेलो होतो सूर्यपूर विकण्यासाठी आणि माझे मित्र तिथं पाटील साहेब भेटले आणि ते म्हटले की असं असं कराड अर्बन बँकेचं उद्घाटन आहे, आपण येता का? मी लगेच त्यांना हो म्हणालो, कारण मी जिल्हा वन अधिकारी सातारा असताना कराड बँकेचं मी कर्ज घेतलं होतं गाडीसाठी आणि विथिन नो टाईम आणि अतिशय चांगल्या प्रकारे मला सर्व्हिस मिळाली होती. आणि म्हणून एक मला नक्कीच त्या बँकेविषयी अभिमान आहे. आणि मी आता सेवानिवृत्त झाला आहे IAS ऑफिसर, तिथं सांगोल्यालाच असतो. आणि आपण ही कराडची बँक इथं आणली अतिशय चांगला आहे, कारण कराड नगरी अतिशय चांगली नगरी आहे. यशवंतराव चव्हाणाची तिथं समाधी आहे. लोकंसुद्धा अतिशय चांगले आहेत. सातारा म्हणल्यावर तुम्हाला माहीत आहे की दिल्लीपर्यंत गेलेला आपला सातारा आणि त्या बँक इथे आलेले आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सेवा मिळणार आहे. आपणही त्यांचा एकदम चांगल्या प्रकारे फायदा घेऊया. आणि विशेष म्हणजे कोणतीही बँक असू द्या, आपण जर ते
लोन किंवा काय वेळच्या वेळी परत केलं तर नक्कीच ती बँक आपल्याला चांगल्या प्रकारे परतसुद्धा आपल्याला हे करतात. म्हणून जे कोण आपण कर्ज घेऊ किंवा काय वेळेवर परत पेड करा. आणि हे बँक अतिशय चांगले आहे. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या कार्याला सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. बँक लिमिटेड कराड ह्या आपल्या बँकेच्या 67व्या शाखेचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे बँकेचे सन्माननीय अर्बन कुटुंब प्रमुख माननीय भाऊ, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष समीर जोशी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी, बँकेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी CA गुरवसाहेब, माझे सर्व सहकारी संचालिका, त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे घरमालक आणगे साहेब, ज्यांनी आत्ता आपली मनोगत व्यक्त केली, लायन्स क्लबचे झुमके सर, केदार सर, आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि ह्या सांगोल्यातील कराड अर्बन बँकेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपण सांगोलेकर, या सर्वांचं मी कराड अर्बन बँकेतर्फे हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर मी कराड अर्बन बँकेच्या 67व्या शाखेचं सांगोले येथे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की बँकेची परंपरा 107 वर्षाची आहे, परंतु खरी प्रगती झाली 45 वर्षापूर्वी 1980 साली. आणि त्यानंतर त्यावेळेचा व्यवसाय आणि आत्ताचा व्यवसाय पाहिला तर खूप वेगानं ही प्रगती झाली. ह्याला कारणही त्यांनी सांगितली: चतुर्सूत्री, ग्राहकांची सेवा, विश्वास, पारदर्शक कारभार, नैतिकता आणि आपापले व्यवसाय सांभाळून दिलेले योगदान. बँकेमध्ये इलेक्शन नाही, सेवकांची युनियन नाही, सर्व अधिकार आम्ही विकेंद्रीकरण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं बँकेकडं किंवा संचालकांकडं कोणीही ग्राहक किंवा कर्जदार कर्ज मागायला येत नाही. त्याचबरोबर वसुलीचेही अधिकार त्या पद्धतीने केले. माझ्या मते पश्चिम महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या सहकारी बँका आहेत की त्यांचा पसारा 5,000 कोटीपेक्षाही जास्त आहे. 5,000 कोटीपेक्षा व्यवसाय असलेली, 0 NP असलेली आणि जवळजवळ 85,000पेक्षा सभासद असलेली आर्थिक संस्था. याच्याबरोबर बँकेची नेटवर्क म्हणजे सभासदांची जर का आपण कॅपिटल बघितलं तर हे 100 कोटीपेक्षाही जास्त आहे. म्हणजे बँकेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे आणि ग्राहकांचा, सभासदांचा बँकेवर भरपूर विश्वास आहे. या विश्वासाच्या आधारावरच ही बँक गेली कित्येक वर्ष प्रगती करते आहे. आणि त्याच्यामुळं ह्या पश्चिम महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रामध्ये कराड अर्बन बँकेचं नाव हे अग्रस्थानी आहे. मित्रांनो, हे करत असताना भविष्यकाळाची पावलं ओळखून 1967 साली कैलासवासी डॉक्टर दत्तात्रय शिवरामेर, माझे वडील बंधू आणि आजचे अर्बन कुटुंब प्रमुख माननीय भाऊ यांनी 87 साली कॉम्प्युटर बँकेमध्ये आणला. 87 साली कॉम्प्युटर ज्यावेळेला बँकेत आणला त्यावेळेला कॉम्प्युटर नावाचं भूत होतं, कारण की त्यावेळेला वीज मंडळाच्या सगळी बिलं ही लाखात आणि हजारात येत असत, त्यामुळे कोणी धाडस करत नव्हतं. परंतु अशा वेळेला 87 साली पहिला कॉम्प्युटर आला आणि त्यानंतर हळूहळू प्रगती करत त्याचा सराव होत संपूर्ण आर्थिक ही व्यवस्था आहे, हे व्यवस्थापन आहे किंवा कर्जाचे वितरण आहे किंवा ठेवीच्या पावत्या आहेत किंवा बाकीची वसुली आहे किंवा NP आहे, हे सगळे व्यवहार हळूहळू कॉम्प्युटराईज केले. 2011 साली उज्ज्वल निकम यांच्या हस्ते आमच्या CBSचं कोर बँकिंग सोल्युशनचं उद्घाटन झालं. भारतामध्ये स्वतःची डेटा सेंटर असलेली, DR साईट असलेली आणि फार DR साईट असलेली कराड अर्बन बँक हाताच्या बोटावर मोजण्या इतकी बँक आहे की याचे तिन्ही सेंटर ही स्वतः कॉम्प्युटराइज डिपार्टमेंट आम्ही इन हाऊस सांभाळतो. गुरवसाहेबांनी सांगितलं की आम्ही कॉम्प्युटरची आउटसोर्सिंग करत नाही, तर ही आमची मुलं आहेत, ही आमच्या कुटुंबातील सेवक आहेत आणि हे सेवक हे सगळे इंजिनियर्स, नंतर कॉम्प्युटर हे सगळे सर्व्हिसमन, हे सगळे कॉम्प्युटरशी रिलेटेड असलेल्या सगळ्या सोयी, त्याच्यात ATM असेल, NEFT असेल, RTGS असेल किंवा तुमच्या ट्रेझरी डिपार्टमेंट असेल,
किंवा ह्या बाकीच्या सगळ्या ज्या सुविधा कॉम्प्युटरवर आधारित असलेल्या आहेत, या सगळ्या सुविधा ह्या आमच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटतर्फे केल्या जातात आणि हे 24/7 हे कॉम्प्युटर डिपार्टमेंट अहोरात्र चालू असतं. आणि ह्याच्यामध्ये ह्या सर्व सेवकांचं योगदान असल्यामुळं ह्या बँकेमध्ये कुठली युनियन नाही आणि चांगलं काम केलं, 0 NPA आला, परफॉर्मन्स दाखवला तर तुम्हाला मेरिटवर प्रमोशन मिळतं, वयाचा विचार केला जात नाही. आज जर का तुम्ही आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं वय बघितलं तर गेली जवळजवळ 20 वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या याच्यामध्ये खूप चांगली प्रगती झाली. ते ज्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी झाले त्यावेळेस त्यांचं वय अतिशय कमी होतं. एवढा तरुण CEO बँकेला त्या काळात लागला आणि त्याच्यामुळं ही प्रगती झाली. आज बँकेमध्ये जवळजवळ 8 ते 9 चार्टर्ड अकाउंटंट फुल टाईम सर्व्हिसमध्ये की जे कर्जाची छाननी करतात. कर्ज देताना नुसतं ग्राहकाची पतं हे बघून चालत नाही, तर त्यावेळेच्या आर्थिक परिस्थिती, ज्या गोष्टीसाठी कर्ज आपण देतो आहे त्या गोष्टीसाठी ते कर्ज वितरण होतं की नाही, डायव्हर्जन ऑफ फंड्स होतात की नाही, किंवा त्याचं रिपेमेंट होणार आहे की नाही, किंवा त्याचा एंड यूज युटिलाइज होणार आहे की मार्केटमधली त्याची परिस्थिती काय असेल, त्याचा सर्व अभ्यास करूनच आम्ही ही सगळी कर्ज देत असतो. त्याबरोबर कर्जाच्या विविध योजना आहेत. तुम्हाला आमचे ब्रँच मॅनेजर याबाबतीत सर्व मार्गदर्शन करतील. शेतीच्या बाबतीत आहेत, वाहनांच्या बाबतीत आहेत, घरकर्जाच्या बाबतीत आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारच्याही काही योजना आहेत. पंतप्रधान आवास योजना आहे, त्याबरोबर अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय योजना आहे. ह्या ज्या गरजूंना आपण ही देतो त्याचीही सोय आपल्या बँकेतर्फे केली जाते. आपली बँक ही नोडल बँक म्हणून समजली जाते. त्यातून आम्ही हा कर्ज पुरवठा करतो. हे करत असताना कराड देत होतो की कराड बँकेमध्ये कर्जाच्या विविध योजना आहेत. आता आपल्या काही ग्राहकांनी विनंती केली की कर्जाचा दर कमी असावा, ठेवीचा वर जास्त असावा. त्याही दृष्टीतनं एक मुद्दा म्हणून सांगावं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी पण ही सोय आम्ही वेगळे ठेवीचे दर ठेवतो. कर्जदारांचेही त्यांच्यासाठी वेगळे दर आहेत आणि नुसतीच त्यांना ग्राहक सेवा देत नाही तर ग्राहक सेवेच्या विरुद्ध म्हणजे बँकिंग सेवेच्या विरुद्ध काही आम्ही वैद्यकीय सेवा देतो किंवा त्यांना काही गरज लागली तर त्यांचे सर्व नंबर बँकेच्या ब्रँचमध्ये असतात आणि ब्रँचमधला कोणी एक सेवक जाऊन त्यांची विचारपूस किंवा त्यांना जी काही मदत लागेल आपत्कालीन किंवा काही गरज लागेल तर अशी ही सामाजिक व्यवस्थेत नाही आहे. त्यासाठी कुठलाही चार्ज घेतला जात नाही. ही एक सामाजिक बांधिलकी या भावनेतूनच ही आम्ही सेवा करत असतो आणि त्यासाठी आमच्यासाठी एक ट्रेनिंग सेंटर आहे. हे जे कल्चर आहे कराड अर्बन बँक अनेक गोष्टींनी प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी आहे, शेड्यूल बँक आहे, 107 वर्षाची परंपरा आहे, 5000 कोटीचा व्यवसाय आहे, 0 NPA वगैरे. हे सगळं जरी असलं तरी ग्राहक सेवेसाठी प्रसिद्ध आहे. आज बँकिंग क्षेत्र जर का बघितलं तर ह्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. काही आम्ही वेगळं आगळं काही करत नाही, परंतु ग्राहकांना जे पाहिजे नेमकं तीच ग्राहक सेवा आम्ही देतो. आणि ह्या ग्राहक सेवेच्या शिक्षणासाठी आमचं स्वतःचं स्टाफ ट्रेनिंग सेंटर आहे. इथं उपस्थित असलेले सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि CEO साहेब इथं हजर आहेत, डॉक्टर माळीसाहेब आणि चार्टर्ड अकाउंटंट माळी सर. त्यांना ह्याची कल्पना आहे की आम्ही सहकार्यातल्या सर्व बँकांना ग्राहक सेवेचं ते शिक्षण देतो, पण बँकेचेही वेगवेगळे उपक्रम घेतो. डिग्री सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट देतो आणि रिझर्व्ह बँकेची जी काही परिपत्रक आहेत, जे काही बदल आहेत, जे काही चेंजेस आहेत किंवा जे काही नियम आहेत हे सगळ्यांची माहिती आम्ही वेळोवेळी आमच्या स्टाफ ट्रेनिंग सेंटरमधून देत असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे स्टाफ ट्रेनिंग सेंटर निवासी आहे, राहण्याची सोय आहे, ऑडिओ व्हिज्युअल रूम्स आहेत. अशा त्याच्यामध्ये आमच्या बँकेचा स्टाफ त्यांना ट्रेनिंग देतो असं नाही. आमचे एक्झिक्युटिव्ह, जनरल मॅनेजर्स किंवा डायरेक्टर्स देखील किंवा आमचे CEO साहेब देखील त्याला मार्गदर्शन करतात. परंतु वेळ प्रसंगी पडली तर आम्ही पुण्या मुंबईचेही त्या विषयाचे तज्ज्ञ बोलून आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो. ही एक शासनकृत किंवा शासनानं मान्यता दिलेली
ही आमची साप ट्रेनिंग सेंटर आहे. आणि त्याच्यानंतर ते सर्टिफिकेट जे देतो, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, ह्या कोर्सेसमधनं ज्यांना नुसतंच कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये नाही तर नॅशनलाइज बँकामध्ये देखील त्यांना नोकरी मिळू शकते, अशा पद्धतीचा ट्रेनिंग किंवा इंटरव्ह्यूज देखील आम्ही त्यांना शिक्षण देतो. तर हे एक आगळा वेगळा उपक्रम आहे. गेली जवळजवळ 20 वर्ष आम्ही हे सगळं पाळतो आहे आणि त्याच्यातूनच एक सामाजिक बांधिलकीच्या ह्याच्याखाली हे सगळे सेवक करत असतो. बँकिंग करत असताना प्री कोविड आणि पोस्ट कोविड, आता हा भाग समजला जातो. प्री कोविडच्या वेळेला आर्थिक परिस्थिती वेगळी होती. पोस्ट कोविडच्या नंतर बँकेमध्ये देखील खूप सुधारणा झाल्या. रिझर्व्ह बँकेने देखील खूप धोरणांमध्ये बदल केला आणि एक चांगली ग्राहक सेवा द्यावा म्हणून व्याजाच्या रकमेने देखील सूट केली. तर अशा पद्धतीची सूट देखील बँकेनं वेळोवेळी ग्राहकांना दिली आणि त्यातूनच एक सामाजिक बांधिलकीचं व्रत घेतं. पोस्ट कोविडच्या काळामध्ये देखील ज्यावेळेला ऑक्सिजन सॅच्युरेटर्स किंवा ऑक्सिजन कमी पडत होता किंवा ICUचे बेड होत होते, त्या माध्यमातून आम्ही घरोघरी सॅच्युरेटर्स दिले आणि अशा पद्धतीनं बऱ्याच रुग्णांना ही सेवा मिळाल्यामुळं त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली. आणि ही एक नुसतं हे चेंज करणं सक्सेशन प्लॅन म्हणजे नेक्स्ट जो कोणी केडरमध्ये असेल, असिस्टंट ब्रँच मॅनेजर असेल, सिनियर ऑफिसर असेल, ज्युनियर ऑफिसर असेल, त्याच्यामध्ये देखील हे करत असताना नवीन ब्रँच मॅनेजर्स लागतात. तेव्हा नवीन ब्रँच मॅनेजर 12 नवीन चेहरे आणि नवीन इंजिनियर्स आहेत आणि हे त्यांनामध्ये समाजामध्ये ह्यांना एक वेगळ्या प्रकारचं स्थान आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे आणि त्यांना बँकेविषयी आस्था आहे. आणि बँकेमध्ये काम करत असताना गुरुसाहेबांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा कुठल्याही प्रकारचं आम्ही भांडवल करत नाही आणि ते करत असताना काही पथ्य पाळले ती आजही आम्ही पाळतो. राजकारण आम्हाला वर्ज्य नाही, परंतु बँकेचे अर्थकारण करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण देत नाही. सर्व कर्ज किंवा सर्व जे कारभार आहे हा अतिशय पारदर्शक आहे आणि हा ट्रान्सपरंट असल्यामुळं सर्व धर्म, जाती, पंथ आणि सगळ्या स्त्री पुरुष किंवा सगळ्या गटातली समाजातल्या सगळ्या गटांना सामावून घेऊनच आम्ही हे सगळं अर्थकारण करत असतो. आज आम्ही ह्या सोन्याच्या सांगोल्यामध्ये आलो आहे. तुम्ही आमचा खूप सत्कार केला. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप जणांच्या नवीन ओळख्या झाल्या आहेत. आणखीन त्यांनी ह्या निमित्तानं मी त्यांना एक नम्र विनंती करेल की सांगोल्यामध्ये आम्ही आलो की सोलापूर जिल्ह्यातली ही आमची 5वी शाखा आहे. सोलापूर क्लस्टरमध्ये ह्या शाखा सगळ्या येतात. बार्शी, पंढरपूर, सोलापूरच्या 2 शाखा आणि सांगोला. तर आपणही ह्याच्याकडं एक पालकत्वाच्या भावनेनं ह्या शाखेकडे लक्ष द्यावं, अडीअडचणी समजून सांगाव्यात, काही अडचण आली तर सहकार्य करावं आणि सूचना असतील किंवा तुमच्या काही मागण्या असतील तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा. आम्ही आमच्या पॉलिसीमध्ये चेंज करून तुम्हाला ज्या कर्जाच्या काही हवं असतील किंवा काही योजना असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर तुमच्या अडचणी सोडून तुम्हाला कर्ज पुरवठा व्यवस्थित कसा करता येईल हे सांगता येईल. त्याचबरोबर आज जर का तुम्ही पाहिलं तर बँकेची ज्याला एक्सपोजर लिमिट म्हणतो, म्हणजे कर्ज देण्याची क्षमता वैयक्तिक पातळीवर जवळजवळ 30 कोटीची आहे आणि ग्रुपसाठी आहे 50 कोटीची. आणि हे सगळे व्यवहार जवळजवळ बोर्डाकडे फार कमी वेळा 5-7 केसेस येतात, परंतु सर्व अधिकार जो आम्ही आमच्या सेवकांना दिलेत, गुरुसाहेबांना दिलेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला कर्जासाठी कुठल्याही डायरेक्टरकडे जावं लागणार नाही. केवळ तुमचे पेपर्स, तुमचं क्रेडिट, तुमचं पद आणि तुमची इमेज हे सगळं पाहूनच तुम्हाला तातडीनं कर्ज देण्याची व्यवस्था आमच्या सगळ्या शाखेमध्ये आहे. समजा तुम्हाला काही इथं अडचण आली तर सोलापूरजवळ आहे, पंढरपूरजवळ आहे, बार्शीजवळ आहे. ह्या सगळ्या ग्राहकांना चांगल्या पद्धतीची ग्राहक सेवा मिळावी एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही इथं मोठ्या संख्येनं आलात, आमचा मान सन्मान केलात, कौतुक केलं, आमचं स्वागत केलं आणि लांडगे साहेबांबद्दल, लोखंडे साहेबांबद्दल बोलायचं कामच नाही. आल्या त्यांनी जागा बघितल्याबरोबर त्यांनी लगेच काही न 5 मिनिटामध्ये जागा सँक्शन केली, जागा दिली, काम चालू केलं आणि बघता बघता दीड महिन्यामध्ये आम्ही इथं आलो शाखेमध्ये. त्याबद्दल मी लोखंडे साहेबांचा आमच्या संचालक मंडळातर्फेच नव्हे तर मी वैयक्तिक देखील खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद देतो. आणि आमच्या कुटुंबात आणखीन एका चांगल्या व्यक्तींची भर पडली असं समजतो की ते आमच्या ह्या भागातले ब्रँड अँबॅसेडर असावे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या कराड अर्बन बँकेची उन्नती होईलच, परंतु सांगोल्यामध्ये देखील आम्हाला चांगली ग्राहक सेवा देता येईल एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजपासून आपल्या सेवेसाठी हजर झालेलो आहोत. आपल्या सर्व सेवा आम्ही नक्की आमच्या पूर्ण अंतःकरणानं पूर्ण करू. आता डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं, कमलापूरकर डॉक्टरांनी, की आम्हाला डिपॉझिटचे व्याजदर थोडे जास्त हवेत किंवा. तर एक नक्की सांगतो, आमच्या साहेबांचं नाव दिलीप गुरव आहे आणि इनिशियल होतं स्टार्टमध्ये DMG. डिपॉझिट मॅच्युरिटी गॅरंटी जिथं मिळते ती शाखा म्हणजे, ती बँक म्हणजे आमची आहे. आणि डेफिनेटली व्याज जर 1% जरी कमी असला तरी पैसे परत नक्की मिळणार, तेही व्याज असेल, ह्याची गॅरंटी सर आम्ही नक्की घेतो. आणि तुमचं प्रेम आमच्यावर राहावं. आपण सर्वजण आलात, आमच्या बँकेवर, आमच्या शाखेवर प्रेम केलं. आपण सर्व उपस्थित मान्यवर यांचे सगळ्यांचे मी कराड अर्बन बँकेतर्फे आभार मानतो. आणि हा